दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवन कार्याचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया। भारताचे 13वे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग। 22 मे 2004 ते 26 मे 2014 असा मोठा 10 वर्षांचा काळ त्यांना पंतप्रधान म्हणून मिळाला। 1991 साली नरसिंहराव सरकारमध्ये ते केंद्रीय अर्थमंत्री होते। 21 जून 1991 ते 16 मे 1996 पर्यंत त्यांनी अर्थमंत्रालयाचा कार्यभार सांभाळला। देशातील आर्थिक सुधारणांचे नरसिंहराव यांच्या इतकेच तेही प्रणेते होते। पंजाब प्रांतात 26 सप्टेंबर 1932 रोजी त्यांचा जन्म झाला होता। देशाच्या फाळणीनंतर कुटुंबाचं त्यांच्या भारतात स्थलांतर झालं। पंजाब विश्वविद्यालयातून पदवीपर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात त्यांनी PhD घेतली। ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी DPhilही केलं। अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काही काळ सेवा दिली। 1982 ते 1985 दरम्यान ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते। 1985 ते 87 दरम्यान योजना आयोगाचं उपाध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं। 1990 मध्ये पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं। 1987 मध्ये पद्मविभूषण या भारताच्या दुसऱ्या महत्त्वाच्या नागरी सन्मानानं त्यांचा सन्मान झाला। याशिवाय मोठे निर्णय आपण पाहतोय। महात्मा गांधी मनरेगा या गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार हमी देणारा निर्णय, माहितीचा अधिकार, सरकारी कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांना हा अधिकार देण्यात आला। शिक्षणाचा अधिकार, मुलांना निशुल्क आणि अनिवार्य शिक्षणासाठी त्यांनी कायदा केला। आधार, नागरिकांना देशभरात सार्वत्रिक ओळख निर्माण करून देणारी व्यवस्था जी आज अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे सर्व कामकाजासाठी। वनाधिकार कायदा, आदिवासी आणि वनवासींना वनजमिनीवर सामूहिक हक्क देणारा कायदा। अणुकरार, अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरासाठी अमेरिकेबरोबर त्यांचा केलेला अणुकरार ऐतिहासिक ठरला। मंगळयान आणि चांद्रयान मोहिमांना गती सुद्धा त्यांच्या काळात मिळाली। भारतातील 2/3 लोकांना अनुदानित अन्नधान्य पुरवठा हा ऐतिहासिक महत्त्वाचा निर्णय सुद्धा त्यांच्या काळात झाला। त्यामुळे भारताची अन्न सुरक्षा निश्चित झाली। शेतकऱ्यांना 60,000 कोटींची कर्जमाफी ही त्या काळात त्यांच्या देण्यात आली। नागरिकांना सरकारी योजनांचा बँकांमध्ये थेट लाभ मिळणं, ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतात, तेही सुरू झालं।